नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आइए रुख करते हैं आज की खास खबरों की ओर। चंद्रपुर शहर में और महाराष्ट्र राज्य में अवैध रेत तस्करी बड़े जोरों पर शुरू है। हमारे न्यूज चैनल के माध्यम से बार बार अवैध रेत तस्करी के खिलाफ आवाज उठाने पर भी छुटपुल वाली और अपना पल्ला झाड़ लेने वाले कार्यवाही की जा रही थी। बड़े बड़े रेत तस्करों का आतंक बढ़ रहा था। खुलेआम लोगों के बीच में घुसकर अवैध रेत तस्करी के विरुद्ध आवाज उठाने पर पत्रकारों को मारना, धमकी देना एक आम बात बन चुकी थी। इस अवैध रेत तस्करी को रोकने के लिए भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने अपना प्रस्ताव पेश किया और कहा कि जल्द से जल्द रेत का लिलाव करना चाहिए। अवैध रेत तस्करी से राजस्व को करोड़ों का चुना लग रहा है और भी कई सवाल पूछे। मुनगंटीवार के इन सवालों पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने अपना पक्ष रखा और कहा कि अगली रेत नीति अगले 8 दिनों में आ जाएगी। इस पर अब तक 285 सुझाव मिल चुके हैं। इसके लिए दूसरे राज्यों की रेत नीतियों का अध्ययन किया गया है। घरकुलों का 5 ब्रास रेत मुफ्त दी जाएगी। यदि मकान मालिकों को आवेदन के 15 दिनों के भीतर रेत नहीं मिली तो तहसीलदार के खिलाफ कार्यवाही की जाएगी। किशोर जोरगेवार ने भी अवैध रेत तस्करी के बढ़ते मामलों पर कहा, चंद्रपुर शहर में सरकार द्वारा रेत खनन के लिए नई नीति को लागू करना चाहिए। रेत घाटों को लिलाव करना चाहिए, जिससे जो सरकारी योजना और प्राइवेट बांध काम शहर में चल रहे हैं और जो घर कुल लाभार्थी है उन सभी को सही दाम में और सही मात्रा में रेत को उपलब्ध कराया जा सके। इस अवैध रेत तस्करी से आम जनता बहुत परेशान हो रही है। आखिरकार इस अवैध रेत तस्करी का खेल इस प्रकार चंद्रपुर शहर में खत्म होने जा रहा है। जनता महाराष्ट्र प्रशासन की सराहना करती है। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ। मध्ये चर्चेला आलेला आहे। आज तो नव्या रूपात आलेला आहे आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। माननीय बावनकुळे साहेब मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे। ज्या विभाग त्यांच्याकडे आला तो विभाग त्यांनी एकदम त्या ठिकाणी उत्तम काम करत त्यात अनेक मार्गदर्शक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय की वाळूचं नवीन धोरण येणार आहे, परंतु त्याची अजून काय अंमलबजावणी झालेली नाहीये। परंतु वाळू असा हा अत्यंत आवश्यक असा गोष्ट असल्यामुळे त्याला लवकर तो धोरण आलं पाहिजे। दुसरं मला या ठिकाणी हे कसं म्हणायचं आहे की पीडब्ल्यूडी करता बांधकाम विभागाकरता काही घाट आरक्षित केले, त्याच धर्तीवर उद्योगांकरता काही घाट आरक्षित करणार आहात का? यामध्ये काही उद्योग जे रेतीवर आधारित आहे, ज्यामध्ये पेवर्स असतील, विटा तयार करणार असतील, पाईप तयार करणार असतील, आरएमसी रेडी मिक्स करणार असतील, त्यांच्याकरता काही करणार आहे का? आणि सोबतच घरकुलाचं जे काम आहे किंवा ज्यांना घराचं बांधकाम चालू आहे त्या केवळ घराच्या बांधकामाकरता काही डेडिकेटेड घाट सरकारचे निर्माण करण्याचा विचार आहे का? याबद्दल मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगावं। मंत्री महोदय, या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ईसीची परवानगी मिळाली आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळू घाट लिलाव होतील। घरकुलांना 5 ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे, तर त्याचाही तरतूद आम्ही करणार आहोत। एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे। सोबतच एम सॅन्ड धोरण येत आहे, जे क्रश जे दगड खाणीवरनं तयार केलेली वाळू, जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर, स्टोन क्रेशर, ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर, त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या 2 वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि तिसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज, खरं तर कधीतरी मन लहानपणी शिक्षक सांगायचे, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेगही निघे, आता प्रयत्ने वाळूचे कण चोरता भरपूर धन निघे। माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का? आमदार म्हणून आम्ही तक्रारी केल्या तरी अध्यक्ष महाराज काहीच करता येत नाही। दुर्दैवाने तक्रार करणाऱ्यांवर हमले होतात आणि चोरी करणारे मात्र हे अधिकाऱ्यांच्या हृदयामध्ये राहतात। अध्यक्ष महाराज, यासाठी मंत्री महोदय झुंजार आहे, त्यांचं भविष्य एवढं उज्ज्वल आहे। आता आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहे, ते सूर्योदयाच्या दिशेने निघाले आहे।
तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की घरकुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 15 दिवसात जर घरकुलाचे पैसे दिले नाही किंवा घरकुलासाठी रेती दिली नाही तर 15 दिवसानंतर तहसीलदारावर कारवाई केलीच पाहिजे. मग पहा धृतराष्ट्र सुद्धा कशा पद्धतीने अध्यक्ष महाराज जागे होतील हे करणार आहे का. हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज़ 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ.